नाशिकमध्ये गेलो आणि नाशिकचं फूड ट्राय नाही केलं तर कसं चालेल? व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि शेअर नक्की करा। सूर्योदय बघून आम्ही नाशिकचं अस्सल खाणं खाण्यासाठी निघालो। नमस्कार, मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या। आमचा सगळ्यात पहिला स्टॉप होता नाशिकची 55 वर्ष जुनी अंबिका मिसळ। जरा उशिरा आलात तर इथे भल्या मोठ्या रांगेत उभं राहायला लागतं, इतकी फेमस मिसळ आहे। सगळ्यात आधी टेबलावर दह्याची वाटी, पापड आणि पाव येतात, मग मागून एकदम थाटात मिसळ येते। काळ्या मसाल्यातली ही मिसळ चवीला एकदम जबरदस्त आहे आणि तिखट सुद्धा। तिखट खाऊन झाल्यावर गोड खाण्यासाठी तिवंधा चौकातल्या बुधा हलवाईकडे जायचं। एकदम गरमागरम आणि कुरकुरीत जिलेबी इथे खायला मिळते। 2 प्लेट तर तुम्ही सहज खाल, इतकी भारी जिलेबी आहे। एरवी उपवासाला खाल्ले जाणारे साबुदाणा वडे नाशिकमध्ये दररोज मिळतात। आम्ही सायंतारामध्ये साबुदाणा वडा आणि बटाट्याची कचोरी ट्राय केली, एकदम फ्रेश आणि चविष्ट खाऊन मजा आली। वड्यासोबत मिळणारी चटणी इथली हिरो आहे। काहीतरी वेगळं खायचं म्हणून आम्ही मार्केटमध्ये आलो, सरोश फरसांमध्ये कढी भेळ खाण्यासाठी। हो, बरोबर ऐकलात, कढी भेळ एकदम युनिक कॉम्बिनेशन आहे। गरमागरम कढी आणि त्यात असणारी भेळ। आम्ही कढी समोसा पण घेतला। नाशिकमध्ये आलात तर इथे नक्की या। सकाळपासून पोटभर खाल्ल्यावर आम्हाला आता पोटाला आराम देण्याची गरज होती। आम्ही राऊत सोडा गाठलं आणि पुदिना मसाला सोडा घेतला। एवढं खाल्लेलं जिरवायचं असेल तर हा सोडा नक्कीच प्यायला पाहिजे। आम्ही तर नाशिकमध्ये एवढंच खाऊ शकलो, बाकी नाशिकमध्ये खाण्यासाठी भरपूर ठिकाणं आहेत, ते नाशिककर कमेंटमध्ये सांगतीलच। भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत ओके, टाटा, बाय।